हो, आईस्क्रीम पौष्टिक असू शकतं हे आजच्या व्हिडिओमधनं तुम्हाला कळणार आहे. एकदम दाणेदार, सुंदर, क्रीमी, रवाळ आईस्क्रीम कसं बनवायचं हे आज आपण बघणार आहोत. हे सुरेख केशरी रंगाचं मुलायम आईस्क्रीम म्हणजे नुसते जिभेचे चोचले नव्हेत, तर ह्याच्यामध्ये ताकद देणारे, शरीराला पोषक असणारे असे प्रोटीन्स पण भरपूर प्रमाणात आहेत. आणि आईस्क्रीम आणि प्रोटीन्स हे काय कॉम्बिनेशन आहे असा प्रश्न पडला असेल तर बघा ही रेसिपी, ती पण फळांच्या राजाची, सुरेख केशरी रंगाच्या आंबा आईस्क्रीमची. मुलांच्या परीक्षा संपत आलेल्या आहेत. उन्हाळ्याची सुट्टी आता त्यांना लागणार आहे. मुलं घरात असतात, त्यांना सतत काहीतरी खायला हवं असतं. अशा वेळेस आपण बाहेरनं पटकन सरबत किंवा आईस्क्रीम आणतो, पण हे बाहेरची सरबत, बाहेरचं आईस्क्रीम खाणं कितपत योग्य आहे, ते कशाने बनलेलं असतं ह्याची आपल्याला खात्री नसते. तर आणायचा आंब्याचा सीझन आहे. एकदम झटपट असं बनणारं आणि पौष्टिक, त्यामुळे खिशाला परवडणारं, तब्येतीसाठी उत्तम, शुद्ध दुधाचं आणि आंब्याचं आईस्क्रीम आता आपण बनवायला घेऊयात आणि रेसिपीला सुरुवात करूया. तर आंबा आईस्क्रीम साठी अर्थातच हवा आंबा, तो पण हापूस साजबर का. तर हा असा मस्त केशरी हापूस आंब्याचा रस 1 कप घेतलाय आणि ही अर्धा कप साखर. आंब्याचा रस नुसता ठेवला तर काय होतं, तर तो काळा पडतो, हो की नाही. रस काळा पडू नये म्हणून शिजवून घ्यायचा. फार काही उकळायचा नाही, अगदी 1 चटकाच द्यायचा रसाला. जरा बुडबुडे यायला लागले की गॅस करायचा बंद. चला, तर पहिली स्टेप आपली पूर्ण झालेली आहे. आता दुसऱ्या स्टेप कडे जाऊयात. आणि या मोठ्या पॅन मध्ये घेते अर्धा लिटर मलईयुक्त म्हशीचं दूध आणि दूध ठेवते तापायला. पॅन मधले हे दूध आटवून घ्यायचंय. किती आटवायचं, तर 500 मिलीलिटरचं 300 मिलीलिटर होईपर्यंतच दूध आटवायचंय. वेळ किती लागतो, तर मोजून 5 मिनिटं. कारण बासुंदीच्या रेसिपीत सांगितल्याप्रमाणे भांड मोठं आहे, त्यामुळे मोठा गॅस ठेवून दूध अगदी पटकन आटवलं जाईल. दूध आता छान आटलंय, गॅस करायचा बंद. तर अशी आपली दुसरी स्टेप पण पूर्ण झालेली आहे. 500 मिलीलिटरचा हा मेजरिंग ग्लास आहे. सुरुवातीला हा ग्लास पूर्ण भरला आता आणि आता 300 मिलीलिटर दूध झालेलं आहे. दूध पूर्णपणे गार करून घ्यायचंय. दूध गार होतंय तोवर बघूयात स्टेप नंबर 3. इथे तापवून साय काढलेलं दूध घेते 2 कप आणि हे दूध ठेवते तापायला. दूध आता गरम झालंय आणि ह्या वाटीमध्ये घेतलंय 2 टेबलस्पून व्हिनेगर आणि 2 टेबलस्पून पाणी यांचं मिश्रण. व्हिनेगर नसेल तर लिंबाचा रस घातला तरी चालेल. आणि आता हे व्हिनेगर पाण्याचं मिश्रण उकळत्या दुधात थोडं थोडं घालायचंय. किती, तर दूध फाटेपर्यंत. दुधातले सॉलिड्स आणि लिक्विड्स वेगळे होत नाहीत तोपर्यंत. हे बघा, आता दूध छान फाटलंय, पाणी वेगळं झालंय. हीट बंद करूयात आणि आता हे गाळून घेऊयात. स्वच्छ कापडावरती फाडलेलं दूध ओतायचं आणि पनीर घट्ट पिळून त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं. आणि खाली हे जे पाणी आहे ते न टाकता स्वयंपाकात वापरू शकतो, कारण ह्या पाण्यात दुधातली इतर न्यूट्रिएंट्स पण असतातच. आता वर राहिलेलं हे पनीर म्हणजे मिल्क प्रोटीन 2-3 पाण्यातनं स्वच्छ धुवून घ्यायचं. का, तर त्यातला व्हिनेगरचा आंबटपणा पूर्णपणे नाहीसा व्हायला पाहिजे. तुमच्या हेल्थसाठी आणि आईस्क्रीमच्या हेल्थसाठी म्हणजे क्रीमीनेससाठी हे पनीर गरजेचं. आणि अशा प्रकारे आपल्या तिन्ही स्टेप्स अक्षरशः 10 मिनिटांमध्ये पूर्ण झाल्या. पण तर असं एकदम फ्रेश, मस्त मऊ मऊ पनीर तयार आहे. आता दूध पूर्ण गार झालंय आणि हे गेलं मिक्सरच्या ब्लेंडरमध्ये. 1 चमचा घालतीये दुधावरची मलाई. घरी अशी साय किंवा मलाई नसेल तर विकतचं क्रीम घातलं तरी चालेल, किंवा अगदी हेल्थ रिझन साठी क्रीम घातलं नाही तरी चालेल. आईस्क्रीम उत्तमच बनेल. आणि हे गेलं पनीर. हे मात्र दाखवल्याप्रमाणे घालायचंच. घरी बनवायला जमत नसेल तर विकतचं पनीर घाला, मात्र स्वच्छ धुवून घाला. आणि हा गेला शिजवलेला आंब्याचा रस. ताज्या आंब्याचा रस वापरलात तर उत्तम, पण ताज्या आंब्याचा रस नसेल तर फ्रोझन रस वापरलात तरी चालेल. आणि हे सगळं आता ब्लेंड करायचं. थोडी चव बघितली आणि लक्षात आलं थोडासा गोडवा हवा ह्यात, म्हणून ही गेली अजून अर्धा कप साखर. म्हणजे आईस्क्रीमसाठी आपल्याला एकूण 1 कप साखर लागलेली आहे. परत एकदा हे सगळं ब्लेंड करून घेते. आणि आता मिक्सरमधनं काढून घेतलेलं एकजीव झालेलं हे आईस्क्रीमचं मिश्रण एखाद्या बंद डब्यामध्ये ठेवून फ्रीझरमध्ये ठेवायचं.
डबा असा टॅप करायचा म्हणजे मिश्रणातले हवेचे बुडबुडे मोडतील. आणि घट्ट झाकण लावून हा डबा ठेवते फ्रीझरमध्ये. तर 4 तासांनंतर फ्रीझरमधनं आईस्क्रीम बाहेर काढतेय. दिलेल्या मापाने आणि पद्धतीने केलेल्या आईस्क्रीम मध्ये अजिबात क्रिस्टल्स होत नाहीत. पण 4 तासांनी बघूयात आईस्क्रीम मध्ये क्रिस्टल्स झालेत का ते. आणि 1, 2, 3 खूप सॉफ्ट आहे आईस्क्रीम. हाताला एकदम मुलायम आणि क्रीमी लागतंय. अजिबात क्रिस्टल्स झाले नाहीयेत. पण आता बाहेर काढलंच आहे तर बघून घ्या की जर का क्रिस्टल्स असतील तर दाखवल्याप्रमाणे अर्धवट सेट झालेलं आईस्क्रीम अशा प्रकारे मोडून घ्यायचं. आईस्क्रीम मधले क्रिस्टल्स मोडण्यासाठी फोर्क, चमचा, बीटर काहीही वापरू शकता. आता आईस्क्रीम एकसारखं करायचं आणि पूर्ण सेट होईपर्यंत परत फ्रीझरमध्ये ठेवायचं. आहे की नाही एकदम सोपं. दुसऱ्या दिवशी आईस्क्रीमचा डबा फ्रीझरमधनं काढतेय आणि वाह, मस्त सेट झालं आईस्क्रीम. फ्रीझर जेवढा पॉवरफुल तेवढा आईस्क्रीम लवकर सेट होईल. त्यामुळे आईस्क्रीम सेट व्हायला किती वेळ लागतो हे तुमच्या फ्रीझरवर अवलंबून आहे. सर्व्ह करायच्या अगोदर फ्रीझर बाहेर 5 मिनिटं ठेवा आणि मग त्याचे स्कूप सर्व्ह करा किंवा दाखवल्याप्रमाणे कापून सर्व्ह करा. पण मी अशा प्रकारे स्लॅब्स कट करून आईस्क्रीम सर्व्ह करणार आहे. आणि आता कॅलरीज खातोय म्हणून गिल्टी न वाटता आंब्याच्या या सीझन मध्ये हापूस आंब्याचं प्रोटीन रिच एकदम हेल्दी आईस्क्रीम एन्जॉय करा. हे आईस्क्रीम बनवून फ्रीझर मध्ये तुम्ही कितीही दिवस ठेवू शकता. फार दिवस टिकणारच नाही, लगेचच संपेल ते. पण तरी हे असं घरचं आईस्क्रीम मुलांना देणं कधीही सेफ आणि चांगलं. परत पुरवठ्याला पडतं. बाहेरची अशी प्युअर दुधाची, प्युअर आंब्याची आईस्क्रीम्स खूपच महाग असतात. त्यापेक्षा हे आईस्क्रीम खिशाला पण परवडणारं आणि सगळ्यांचं आवडतं आणि हेल्थसाठी एकदम उत्तम. वरून थोडा आंब्याचा रस किंवा आंब्याच्या फोडी आणि ड्रायफ्रुट्स घातले की लागतं एकदम छकास. आणि सोने पे सुहागा म्हणजे ह्याच्यामध्ये प्रोटीनची मात्रा खूप जास्त आहे. त्यामुळे हे आईस्क्रीम कधीही कितीही खायला काहीही हरकत नाहीये. एका प्लेट मधल्या आईस्क्रीमवर आंब्याचा रस घातलाय आणि एका प्लेट मधल्या आईस्क्रीमवर रस घातलेला नाहीये, तरी दिसतात आणि लागतात दोन्ही सुरेख. अशा प्रकारे घातलेल्या पनीरमुळे आणि ड्रायफ्रुट्समुळे आईस्क्रीम मधले प्रोटीन्स वाढतात व आईस्क्रीम पौष्टिक बनतं. ज्यांना साखर खायची नाहीये त्यांनी आईस्क्रीम मधलं साखरेचं प्रमाण कमी करावं आणि त्याच्याऐवजी मध किंवा इतर शुगर सबस्टिट्यूट्स वापरावेत. थोडंसं खाऊन सांगते चवीला कसं झालंय. गोडीला ठीक आहे ना? खूप सुंदर लागतंय. एकदम क्रीमी आहे. बर्फाचा एक कणभर पण क्रिस्टल याच्यात नाहीये. एकदम फर्स्ट क्लास. तर दिलेल्या प्रमाणामध्ये डोळे झाकून आईस्क्रीम बनवा, उत्तमच बनेल याची खात्री देते. ह्या आंब्याच्या सीझन मध्ये एन्जॉय करा हे आईस्क्रीम. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि रेसिपी कशी वाटली, तुमचं आवडतं आईस्क्रीम कुठलं हे कॉमेंट बॉक्स मध्ये लिहून सांगा. तसंच तुम्ही कुठल्या शहरात हा व्हिडिओ बघताय हे जाणून घ्यायला पण मला नक्की आवडेल. तर अशा पारंपरिक, अपारंपरिक, प्रमाणबद्ध रेसिपीजसाठी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. ही रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून